नमस्कार श्रोते हो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मंडळी, कालच श्रीरामनवमी संपन्न झाली आणि आपण श्रीराम जन्माचं ते आख्यान ऐकलं आणि तो सोहळा अनुभवला आणि तिथून पुढे आपण ते रामचरित्र गाणार आहोत, ते कंटिन्यू करणार आहोत. तर मंडळी, हे रामायण हे जे आपल्याला आज अवगत आहे, जे आपल्याला ज्ञात आहे, ते का आणि कशामुळे? तर ऋषी वाल्मिकी, होय, ऋषी वाल्मिकी यांनी ते सगळ्यात पहिल्यांदा ग्रथित केलं, काव्यबद्ध केलं. आणि त्याची एक खूप सुंदर घटना आहे. आणि हे रामायण प्रमाण का? कारण ऋषी वाल्मिकी हे प्रभू श्री रामचंद्रांना समकालीन होते. ज्यावेळेस रामायण घडलं त्यावेळेस ऋषी वाल्मिकी अस्तित्वात होते. ऋषी वाल्मिकींच्या मनात हे रामायण लिहिण्याचं होतं खरं, पण काही केलं त्याला शुभारंभ कुठे होत नव्हता. मग तो झाला कसा? ह्याची एक खूप रोमांचकारी गोष्ट आहे मंडळी. हे ऋषी वाल्मिकी आपल्या शिष्याबरोबर, अर्थात ऋषी भारद्वाज, जे स्वतःही एक मोठे ऋषी होते, परंतु त्यावेळेस त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं. असे हे दोघे जण त्या तमसा नदीवरती स्नान करण्याकरता गेले आणि तिकडे नेहमीप्रमाणे एका झाडावरती क्रौंच पक्षी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्रेन म्हणूया, त्या क्रौंच पक्षाचं एक जोडपं बसलेलं होतं. नेहमी तिथे बसलेलं असायचं आणि ऋषी वाल्मिकींना त्या क्रौंच जोडप्याकडे पाहून फार आनंद व्हायचा. तर आजही ते जोडपं तिकडे होतं आणि आपल्या आपल्या धुंदीमध्ये होतं. आणि इतक्यात अचानक कोणाच्या निषादानं कुठून तरी एक तो बाण मारला आणि तो थेट जाऊन त्या नराच्या, अर्थात त्या जोडप्यामधल्या नरक्रौंच पक्षाच्या शरीरात जाऊन घुसला आणि काही काळाच्या आत तो क्रौंच पक्षी धरणीवरती येऊन कोसळला रक्तबंबाळ होऊन. आणि हे पाहून ती जी क्रौंची होती तिने प्रचंड मोठा आक्रोश केला. तिचा तो काळीस पिळवटणारा आक्रोश पाहून ऋषी वाल्मिकींचं हृदय जे आहे ते पिळवटून उठलं आणि त्या भावनेच्या आवेगामध्ये त्यांच्या मुखातून एक शापवाणी निघाली त्या निषादासाठी. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगमहा शाश्वती समा यावत क्रौंच मिथुना दे कमवधी ही काम मोहितम. अर्थात, अरे निषादा, तुला समाजामध्ये कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही, कारण कामामध्ये मोहित असलेल्या ह्या दोन क्रौंच पक्षामधल्या त्या नर पक्षाला तू हकनाक, त्याचा कुठलाही गुन्हा नसताना विनाकारण ठार मारलंस. आणि ही शापवाणी उच्चारली खरी. आणि मग वाल्मिकींनी विचार केला की अरे, हे जरा ओवीबद्ध वाटतंय, ह्याच्यामध्ये एक छंद आहे. आणि मग नीट लक्षपूर्वक त्याचं मनन केल्यावरती त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपण जी शापवाणी उच्चारली खरी, त्याला 4 चरणं आहेत आणि त्या 4ही चरणांमधले शब्दांची संख्या समान आहे. अर्थात हा एक छंद आहे. हा रामायण ग्रंथाच्या आधीपासून वेद अस्तित्वात होतेच आणि वेदसुद्धा ओवीबद्धच आहेत, परंतु त्यातला छंद हा वेगळा होता. आणि हा एक वेगळा छंद इथे या शापवाणीच्या रूपाने निर्माण झाला. आणि हाच तो छंद ज्याला आपण आज अनुष्ठुप छंद म्हणून ओळखतो. आणि कदाचित हाच तो शुभमुहूर्त असेल रामायण लिहिण्याकरता. आणि ऋषी वाल्मिकींनी ठरवलं की यस, हा जो छंद आहे, याच छंदामध्ये मी आता रामायण ओवीबद्ध करणार. तर मंडळी, ही झाली त्या रामायण ग्रंथाच्या, त्या महाकाव्याच्या उत्पत्तीची कथा, किंबहुना उत्पत्तीच्या शुभारंभाची कथा. कालच्याच एपिसोडमध्ये आपण पाहिलं की प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला. मंडळी, वाल्मिकी रचित हे जे रामायण आहे याचे 7 खंड आहेत. त्यातले 6 जे आहेत ते सर्व मान्य आहेत आणि 7वा जो आहे इट्स स्टील डिबेटेबल. ते कुठले? तर क्रमाने बालकांड, मग अयोध्याकांड, मग अरण्यकांड, मग किष्किंधाकांड, त्यानंतर सुंदरकांड आणि मग सरतेशेवटी युद्धकांड. तर आपण बालकांडामध्ये आहोत आणि कालपासून जन्मानंतर ती कथा आपण पुढे चालवूया. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी ती 4 भावंड. त्यातले राम सर्वात ज्येष्ठ, त्याच्यामुळे बाकीचे 3 भावंड जे आहेत, 3 बंधू जे आहेत, ते रामाच्या आज्ञेमध्ये होते. आणि हे 4 जरी एक दिलाने राहत असले
तरी त्यांच्यामध्ये 2 जोडगोळ्या होत्या मंडळी, एक रामाची आणि लक्ष्मणाची आणि एक भरत आणि शत्रुघ्नाची. काल म्हटल्याप्रमाणे देर वॉज अ बिटवीन द लाईन. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ आहेत, कारण एकाच वेळेस जन्माला आले. ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, परंतु येस, दे आर ट्विन्स. ही 4 भावंडे जी आहेत चंद्राच्या कलेप्रमाणे हळूहळू हळूहळू वाढत जातात आणि साधारण 8-9 वर्षाची झाल्यानंतर त्यांचा मौजी बंधन अर्थात व्रतबंधन समारंभ होतो, ज्याला आपण मुंज म्हणतो. आणि ब्रह्मचर्य व्रत ते धारण करतात आणि पुढच्या शिक्षणासाठी निघून जातात. आता इंग्रजीमध्ये आपण त्याला स्टुडंट किंवा लर्नर म्हणतो, परंतु संस्कृत शब्द खूप गोड आहे. विद्यार्थी म्हणजे काय? विद्येचा अर्थी. म्हणजेच काय? द वन हू इज लॉंगिंग फॉर द नॉलेज इज विद्यार्थी. जो विद्येची कामना करतो तो विद्यार्थी. आणि मग आपल्याकडे पूर्वी प्रथा अशी होती की त्यांनी गुरुकुलामध्ये जाऊन राहायचं. आणि एकदा गुरुकुलामध्ये तुम्ही गेलात की तिकडे ना राजा ना रंक, सगळे एक समान. मंडळी, आता आपण जे शिकतो तो एक लॅपटॉप किंवा तो आयपॅड असतो आणि त्याच्यामध्ये आपण सगळं शिकत असतो, सगळं त्यातच. परंतु त्यावेळेसची शिक्षण पद्धती खूप ऑर्गॅनिक होती. सगळं शिकायचं ते प्रत्यक्ष शिकायचं. याचा अर्थ काय? खगोलशास्त्र शिकायचं असेल तर प्रत्यक्ष आकाशाकडे पाहायचं. जीवशास्त्र शिकायचं असेल तर प्रत्यक्ष तो प्राणी पाहायचा. वनस्पतीशास्त्र शिकायचं आहे तर स्वतःच्या हाताने ते रोपटं लावायचं आणि ते वाढताना पाहायचं. अशा प्रकारची शिक्षण पद्धती होती. नदीवरून पाणी आणायचं, नदीवरती स्नान करायचं. सरपणासाठी अर्थात अन्न शिजवण्यासाठी लाकडं आणायची जंगलातून कापून. आणि सगळ्यात बेसिक फंडामेंटल शिक्षण जर कुठलं असेल तर तो अग्नी उत्पन्न करण्याचं. मंडळी, आता सोपं आहे, आपण लायटर असतो तो दाबलं की अग्नी उत्पन्न. पण त्यावेळेस अग्नी उत्पन्न करणं ही एक सगळ्यात मोठी गरज होती. आणि सगळ्यात पहिल्यांदा काय शिकायचं तर तो अग्नी उत्पन्न करायचा. तर असं ह्यांचं शिक्षण त्यांचे कुलगुरू वसिष्ठ ऋषी त्यांच्या गुरुकुलामध्ये पूर्ण झालं. आणि मग ते पुन्हा एकदा अयोध्या नगरीमध्ये परतले आणि त्या तिन्ही मातांना कोण आनंद झाला. आणि इथे एक घटना घडते. विश्वामित्र राजा दशरथाकडे येतात आणि त्याच्याकडे साकडं घालतात. आपलं एक प्रार्थना ठेवतात की ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. की हे राजा, मला तुझा ज्येष्ठ पुत्र दे. कोण? प्रभू श्रीराम. हे ऐकलं मात्र दशरथाने आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणाला, महर्षी, अहो माझ्यावरती दया करा. माझं ते कोवळं पोर आहे, आताशी कुठे 17-18 वर्षाचं आहे. होय मंडळी, त्यावेळेस ही 4 भावंड टीनेजर होती, किशोरवयीन होती. राईट? टीन आपण कशाला म्हणतो? जिथे टीन चालू होतं, 13, 14, 15 अंटील 19. आणि आपल्याकडे सुद्धा किशोर वयाचा तोच कालखंड आहे साधारण. तरी 17-18 वर्षाची हे कोवळे सुकुमार बालक, कोवळे सुकुमार किशोर आपण म्हणूया. त्यावेळेस ब्रह्मर्षी वसिष्ठांनी तिकडे मध्यस्थी केली आणि म्हणाले, राजा, अरे काही काळजी करू नकोस. का असं म्हणाले ते? कारण त्या श्रीरामामधल्या, त्या कोवळ्या श्रीरामामधलं जे परमात्म तत्व होतं ते दोघंही ओळखून होते. दोघं म्हणजे कोण? ऋषी विश्वामित्र आणि वसिष्ठ. आणि ते म्हणाले की अरे हे संकट नाही आहे, ही अपॉर्च्युनिटी आहे. हे चॅलेंज जे आहे ही एक अपॉर्च्युनिटी आहे प्रभू श्री रामचंद्रांसाठी त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता. वसिष्ठ ऋषींचे हे बोल ऐकून राजा दशरथ आश्वस्त झाला आणि मग त्याने श्रीरामांना विश्वामित्रांबरोबर पाचारण केलं. आणि जिथे राम तेथे लक्ष्मण, हे सांगायलाच नको. त्याच्यामुळे लक्ष्मणही श्रीरामापाठोपाठ विश्वामित्रांबरोबर तपोवनाकडे निघाले. मंडळी, तपोवन, ज्यांनी दूरदर्शनवरती रामायण पाहिलेलं आहे किंवा कुठलीही पौराणिक सिरियल किंवा मालिका पाहिलेली आहे, त्यांना एक प्रश्न पडला असेल, मला पडायचा लहानपणी, की एक टिपिकल चित्र दिसायचं. सगळे ऋषी तो यज्ञकुंड पेटवलेला आहे आणि यज्ञ करता आहेत, वैदिक मंत्र म्हणता आहेत आणि तिकडे ते राक्षस येणार आणि हसणार असे विचित्र
आणि मग त्याच्यात पाणी टाक, हाडं टाक, झाडं टाक, काहीतरी करून त्यांचा तो यज्ञ जो आहे तो मोडून काढायचा, तो विझवून टाकायचा. हे असले उपद्रवी टाळकी ही राक्षस जी आहेत ती त्या यज्ञाभोवती आणि त्या ऋषींभोवती सारखी गिरट्या घालत राहायची. राईट? हे काय मला झेपायचं नाही. याला हे काय गणित आहे यार, ह्यांना काय कामधंदे नाहीत, जिथे दिसला यज्ञ तिकडे आले आपले हा 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 करत. पण मंडळी हे खरं आहे. लेट्स रीड बिटवीन द लाईन ऑन दिस. काल आपण पाहिल्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मच मुळात का झाला, तर तो अशुभ राक्षस राजा रावण त्याच्या निर्दळनाकरता. आणि हा अशुभ मार्गी होता मंडळी. शुभ आणि अशुभ, हे अशुभ मार्गी म्हणजे अंधाराचे उपासक. काळोख पडला की त्यांच्या उपासना चालू. बघा, जे काही काळी जादू किंवा जे काही काळे बाजार आहेत ते अंधारामध्ये होतात. राईट? आणि शुभ मार्गीयांची जी कामं आहेत ती उजेडामध्ये होतात, सूर्यप्रकाशामध्ये होतात. तर हे जे ऋषी मुनी जे आहेत ते प्रकाशाचे उपासक आणि राक्षस राजा रावणाचं सैन्य किंवा त्याचं साम्राज्य अंधाराचे उपासक. आणि या दोन सत्तांमधला हा संघर्ष होता. म्हणजे आता पण आपण बघा, पॉलिटिकल पार्टीजमध्ये जी रुलिंग पार्टी असते ती नेहमी अपोजिट पार्टीच्या सत्तास्थानांचं खच्चीकरण करत असते. आणि इथे हा जो राक्षस राजा आहे तोही तेच करत होता, अपोजिट पार्टीच्या सत्तास्थानांचं खच्चीकरण. मग अपोजिट पार्टीची सत्तास्थानं म्हणजे कुठली? तर मंडळी ही ऋषींची गुरुकुल, ही यज्ञ संस्था, हीच या शुभमार्गीयांची, प्रकाशमार्गीयांची सत्तास्थानं. आणि ती खच्ची करण्याकरता या यज्ञांमध्ये विघ्न उत्पन्न करणं हेच काम त्या राक्षसांना नेमून दिलेलं होतं. आणि प्रत्येक गुरुकुळासाठी एक एक राक्षस नेमला गेलेला होता. आणि त्याचं कामच ते होतं की यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करायचं आणि तो बंद पाडायचा, जेणेकरून नवीन काही शुभ उत्पन्नच होऊ नये. आणि हे विश्वामित्रांचं तपोवन म्हणजे या शुभमार्गीयांची कार्यशाळा होती. म्हणजे इट वॉज अ वर्कशॉप. आणि या वर्कशॉपचं स्टोअर कुठलं होतं, तर विश्वामित्रांचं गुरुकुल हे त्या शुभविद्यांचं भांडार होतं. आणि तिकडे नानाविध प्रयोग चालत. कशासाठी? शुभाचं वर्धन करण्यासाठी, शुभमंत्रांचं, यज्ञाचं, वेगवेगळ्या धार्मिक उपचारांचं संशोधन तिकडे चालायचं. आणि ह्याच्यावरती आलेलं संकट, या संकटाचं निवारण करण्याकरता श्रीराम आणि त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मण तपोवनाकडे निघाले. आणि जसं जसं ते तपोवनाकडे पोचू लागले तसं तसं अकराळ विक्राळ किंचाळ्या ऐकायला येऊ लागल्या, धरणी कंपायमान होऊ लागल्या, सोसाट्याचा वारा सुटायला लागला. तेव्हा ब्रह्मर्षी विश्वामित्र म्हणाले की हे बघा, ही त्राटिकेची चाहूल आहे, आता कुठल्याही क्षणी ती आपल्या समोर येऊन उभी ठाकेल. हे म्हणतायत खरं. आणि तेवढ्यात ती त्राटिका एक विकट हास्य करत समोर त्यांच्या उभी राहिली. प्रचंड देह, अकराळ विक्राळ विकट हास्य. ते पाहिलं मात्र प्रभू श्री रामचंद्र बाणाला हात घालणार तितक्यात थांबले. अरे, ही तर स्त्री आहे, हिचा मी कसा वध करू? म्हणून श्रीराम कचरले. बघा मंडळी, किती जागरूक आहे हा राजा. म्हणून श्रीराम हे भारतीय संस्कृतीचा कळस आहेत. परंतु त्याच क्षणी त्यांच्या मनात चाललेला तो किंतु विश्वामित्रांनी ओळखला आणि म्हणाले, अरे नाही नाही, ही अधम आहे, ही अनीतिमान आहे, ही दुष्ट आहे. आणि त्याच्यामुळे स्त्री जरी असली तरी धर्मशास्त्रानुसार ती वध्यच आहे. बस, गुरूंचा आदेश मिळाला. त्याबरोबर श्रीरामांनी आपल्या भातामधून तो बाण काढला, आपल्या धनुष्याला लावला आणि सार करून त्या त्राटिकेवरती सोडला. आणि ती त्राटिका निष्प्राण होऊन धरणीवरती कोसळली. आणि मग अशा प्रकारे एकेका प्रदेशातून जाताना त्या त्या प्रदेशाचा तो राक्षस, त्याला एक तर श्रीरामांनी पेटाळून तरी लावलं किंवा यमसदनी तरी धाडलं. आणि अशा प्रकारे ते तपोवन जे आहे ते पूर्णपणे राक्षसमुक्त केलं आणि विश्वामित्रांना भेट दिलं. तर मंडळी, अशा प्रकारे श्रीरामांनी त्यांच्या चरित्रामधलं हे सगळ्यात पहिलं कार्य संपन्न केलं. आजच्यासाठी इथेच थांबूया मंडळी. पुढच्या एपिसोडमध्ये आपण एक अत्यंत महन्मंगल घटना पाहणार आहोत. ती म्हणजे श्रीरामचंद्र कसे झाले, किंबहुना श्री सीतारामचंद्र कसे झाले ह्याची ती घटना.
अर्थात श्रीराम आणि सीता यांच्या विवाहाचा तो सोहळा, विवाहाचा क्षण. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्कीच करा, आपल्या मुलांना दाखवा आणि चर्चा करा. आणि काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. इकडेच थांबतो. काळजी घ्या. राम राम.